फवारणी का, कधी, कशी, फवारणीचं परफेक्ट टायमिंग आणि फवारणीमध्ये नेमकं काय काय घालायचं हे सगळं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्र मैत्रिणींसाठी अतिशय उपयोगाचा आहे. शेतकरी बंधूंनो, फवारणी ही ऊसाच्या बाबतीत पाहायला गेलं तर 2 महिन्याच्या पुढंच सुरुवात करायची. 2 महिन्याच्या आत जर तुम्ही फवारणी घ्यायला गेला त्यावेळेला तुमच्या ऊसाला पानंच नसतात, फुटवाच नसतो, असली तर 2-4 पानं असतात. अशा वेळेला तुम्ही फवारणी करायला गेला 90% तुमचं औषध खाली तणावरच जातं, 10% फक्त पिकाला मिळतं. हे तणच तुमच्या पिकापेक्षा पुढं मोठं होतं. ह्याकरता फवारणीची योग्य वेळ आहे ऊसाच्या बाबतीत बघायला गेलं तर 2 महिन्याच्या पुढंच. कारण जोपर्यंत तुमच्या परफेक्ट त्या फवारणीच्या पुढच्या नोझलांचं जे द्रावण पडणार आहे ते ॲक्सेप्ट म्हणजे ते स्वीकारायचे जोपर्यंत पानामध्ये ताकद येत नाही तोपर्यंत तुम्ही फवारणी करून काहीच उपयोग नाही. अनेक कृषी सल्लागार आपणाला सल्ला देतात पहिल्या 8 दिवसातच फवारणी घ्या, पहिल्या 15 दिवसातच फवारणी घ्या. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आम्हाला काही तुम्हाला कुठल्या चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचं नाही. कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमचा उद्देश एकच आहे की तुम्हाला जर फवारणी करायचीच असेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घ्या, दुपारच्या वेळी फवारणी घेऊ नका. कारण दुपारच्या वेळी पर्णरंध्र ही मिटलेली असतात किंवा मिटायच्या टायमात असतात. जसं की आपण बघतो की शेतकरी सकाळी किंवा संध्याकाळी काम करतो, दुपारच्या वेळेला तो झोपतो. तर ह्या प्रोसेस ज्या आहेत त्या आपण सजीव आहे तसंच वनस्पती पण सजीव आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी म्हणजे कमीत कमी निदान 2 ते 3-3:30 वाजेपर्यंत तरी तुम्ही फवारणी करू नका की त्यावेळेला पर्णरंध्र मिटलेले असल्यामुळं प्रॉपर औषध ऊसाच्या शरीरामध्ये जात नाही. आता हे तुम्ही हिवाळ्यामध्ये त्या दरम्यान फवारणी घेऊ शकता कारण इतकं उन्हाचा प्रभाव त्यावेळेला नसतो. जर तुम्ही झिंक सल्फेट फवारणार असाल तर त्या प्रत्येक झिंक सल्फेटमध्ये तुम्हाला लिंबू हा पिळालाच पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असतं. खरं तर लिंबू हे बऱ्याच वेळेला आपण बोरचं पाणी वापरतो किंवा कुठल्या तरी डबक्यात साठलेलं पाणी पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला वापरतं. विहिरींमध्ये त्यावेळेला गढूळ पाणी असतं, अशा वेळेला आपण फवारण्या घेतो. याकरता नॅचरली उपाय करायला गेलो तर कुठलंही टॉनिक घ्या, टॉनिकसोबत तुम्ही लिंबू हा त्याच्यामध्ये पिळाच. समजा लिंबू नसेल तर बऱ्याच आता कृषी सेवा केंद्रांमध्ये तुम्हाला लिंबूमध्ये जो घटक असतो सायट्रिक ॲसिड तो तुम्हाला pH कंट्रोलर म्हणून वापरण्यास दिला जातो. ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि ही प्रॉपर कुठली औषधं कुठल्या वेळेला किती प्रमाणात फवारणीला वापरायचे आहेत ह्याची जर माहिती हवी असेल, म्हणजे फुटवा काढायचा असला तर औषधं वेगळी असतात, फुलकळी आणायची असली तरी औषधं वेगळी असतात, कीड कंट्रोल करायला वेगळी असतात, रोग नाशक म्हणून वेगळे असतात, तुम्हाला खाली मुळामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी वेगळे असतात. त्यामुळे ही परफेक्ट माहिती हवी असेल तर आम्ही जवळजवळ आतापर्यंत 500च्या आसपास व्हिडिओज यूट्यूबवर ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलद्वारे दिलेले आहेत. आमचे ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ते व्हिडिओ पहा. परफेक्ट माहिती दिली जाते आणि परफेक्ट औषधं तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला मात्र ओरिजिनल पावडर फॉर्ममधील औषधं आम्ही आपल्या घर बसल्या आपणाला पोच करू. तर आपण त्यानंतर एक मुख्य शास्त्र जाणून घेऊया. तर पहिल्या 3 महिन्यात आपण प्रत्येक सरींसरी औषध मारायचं आहे की जसं की या व्हिडिओमध्ये आपण बघतोय. पहिल्या 3 महिन्याच्या नंतर जे 3 महिने असतात म्हणजे 6 महिन्यापर्यंतचा जो विषय असतो त्याच्यामध्ये आपण एकाड-एक सरी औषध मारलं तरीसुद्धा चालतं. आणि 6 महिन्याच्या पुढं ज्यावेळेला ऊस आपला जातो त्यावेळेला 2 सरी आड किंवा 4 सरी आड करून आपण पेट्रोल पंपानं किंवा डबल बॅटरीचे पंप असतात त्याला पुढं गन जोडली तरीसुद्धा 20-30 कांड्या जरी ऊस झाला तरीसुद्धा औषध जातं. आणि अशा वेळेलाच मावा किंवा इतर किडी किंवा तांबेऱ्यासारखे रोग असतात हे कंट्रोल करण्यासाठी आपणाला या पेट्रोल पंपाद्वारे किंवा ड्रोनद्वारे सुद्धा फवारणी घेतले जातात. ह्याच्या परफेक्टली माहिती किंवा प्रॉपर कुठली औषधं कधी वापरायची यासाठी आपल्या पिकांचे आम्हाला फोटो पाठवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 9890669083 आहे. शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आमचे भरपूर आहेत, हे लॉंग अशा टाईपमधले सुद्धा व्हिडिओ आहेत. परफेक्ट माहिती द्यायचा आमचा प्रयत्न नेहमीच असतो कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळं
प्रॉपर नॉलेज आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही बांधील असतो. नमस्ते.